मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी जाहीर केले। सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील। अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रकाश पोहरे, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी IBN लोकमतचे वृत्तनिवेदक असलेले विलास बडे, विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी वसंतराव घुईखेडकर, जिल्हास्तरीय शहर पत्रकारिता पुरस्कार प्रवीण आहुजा आणि जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कारासाठी चंद्रकांत भड यांची निवड करण्यात आली आहे। अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ हा अनेक वर्षापासून जिल्ह्यात कार्यरत आहे। या संघामध्ये जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार, छायाचित्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जिल्हा प्रतिनिधी सदस्य म्हणून कार्यरत आहेत। या संघातर्फे दरवर्षी पत्रकारांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात। अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या सन 2025 या वर्षीच्या पत्रकारिता पुरस्काराकरिता 5 सदस्यीय निवड समिती तयार करण्यात आली होती। या समितीत विजय एवढे, नितेश राऊत, प्रणव निर्वाण, सुधीर भारती, अनुप गाडगे यांचा समावेश होता। तसेच या समितीचे पदसिद्ध सदस्य संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, महासचिव प्रफुल्ल गवळे हे आहेत। राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार स्वर्गीय जुगलकिशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार या नावाने राहील। या पुरस्काराचे पुरस्कर्ते दैनिक अमरावती मंडल व दैनिक आपली मातृभूमी राहतील। पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 31,000, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं राहील। या संदर्भात जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिक माहिती देण्यात आली। वर्ष 2026 चे पुरस्कारांची घोषणा आज आपल्याला करायची आहे। याकरिता अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एक 5 सदस्यीय आपण समिती नियुक्ती होती आणि त्या समितीचे प्रमुख श्री विजय एवढे, त्या समितीमध्ये नितेश राऊत, प्रणव निर्वाण, सुधीर भारती आणि अनुप गाडगे अशा 5 सदस्यांचा समावेश होता। मी या निमित्तानं मंचावर उपस्थित श्री ओढे सह संघाचे सरचिटणीस श्री प्रफुल्ल गवळे आणि उपाध्यक्ष श्री संजय शेंडे यांचं पण स्वागत करतो। आणि आपण दरवर्षी जे पुरस्कार देतो ते 5 पुरस्कार आहे एकूण। एक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, एक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, एक विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, एक जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि एक ग्रामीण पत्रकार पुरस्कार। या 5 पुरस्कारांसाठी आपल्याला आज जी घोषणा करायची आहे त्यात सर्वप्रथम जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार हा पुरस्कार यंदा दैनिक देशोन्नतीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार, विदर्भातील नामवंत पत्रकार श्री प्रकाश पोहरे यांना देण्यात येत आहे। दैनिक देशोन्नतीचे आपल्याला टाळ्या वाजवायला हरकत नाही, कारण आपण पत्रकाराचा पत्रकार परिषद असली तरी पत्रकारांच्या मदत आणि पत्रकारांद्वारे पुरस्काराचा उपक्रम आहे। तसेच राज्यस्तरीय पुरस्कार हे IBN लोकमतचे वृत्तनिवेदक आणि राज्यात त्यांची एक ओळख आहे असे नामवंत श्री विलासजी बडे यांना हा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार घोषित करत आहोत। तसेच विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार हे एक श्रेष्ठ पत्रकार संपादक आणि अमरावती विभागात ज्यांची पत्रकारितेला आपली जवळपास 40 वर्ष सेवा दिली असे दैनिक नमो महाराष्ट्रचे संपादक श्री वसंत घुईखेडकर यवतमाळ यांना आपण हे विभागस्तरीय पुरस्कार घोषित करत आहोत। तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार हा पुरस्कार जात आहे दैनिक प्रतिदिनचे संपादक आणि युवा पत्रकार श्री प्रवीण आहुजा यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जात आहे। तसंच ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार हा यंदाचा जात आहे चंद्रकांत भड यांना। चंद्रकांत भड यांनी 30 वर्षापासून
पत्रकारितेत आपली सेवा दिली आहे. हा पुरस्कार त्यांना जातो अशा प्रकारे श्री प्रकाश पोरे, श्री विलास बळे, श्री वसंतराव भुईकेळकर, श्री प्रवीण आहुजा आणि श्री चंद्रकांत भट यांना या वर्षीचे पुरस्कार आपण घोषित करत आहोत. राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार ज्यांना आपण दिला आहे त्यांचा संक्षिप्त परिचय, त्यांनी जवळपास 35 वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव असलेले प्रकाश पोरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रकाश पोरे हे राजकीय, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या विषयावर लिखाण करणारे दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक असून आपल्या लिखाणातून त्यांनी रोखठोक भूमिका मांडणारे पत्रकार आणि संपादक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. जीवन गौरव पुरस्कार हा आपण स्वर्गीय दादासाहेब काळमे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देत आहोत आणि या पुरस्काराचे पुरस्कर्ते श्री हेमंतराव काळमे हे आहे आणि पुरस्काराचं स्वरूप रोख नगद 41,000 रुपये, सन्मान चिन्ह व शॉल श्रीफळ असं राहील. राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार हे प्रसिद्ध पत्रकार विलास बळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ते IPN लोकमत या प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक वृत्त चॅनलचे वृत्त निवेदक असून त्यांना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 2025चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विलास बळे पत्रकारितेमध्ये 25 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी काम केलं आहे. IPN लोकमतचे विलास बळे हे केवळ एक पत्रकार नाही तर बातमीकडे पाहण्याचा सखोल दृष्टिकोन ठेवत असलेले अभ्यासू आणि चतुर व्यक्तिमत्व आहे. बातम्यांचं अचूक विश्लेषण, मुद्देसूद मांडणी आणि प्रसंगोधान हे त्यांच्या पत्रकारितेचे खरे वैशिष्ट्य त्यांना आवडत आहे. राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार हा माझे वडील स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येत असून याचे पुरस्कृते म्हणून दैनिक अमरावती मंडळ व मातृभूमी राहतील आणि पुरस्काराचं स्वरूप 31,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह व शॉल श्रीफळ असं राहील. विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार श्री वसंतराव भुईकेळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ते यवतमाळ येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नमो महाराष्ट्र चे संस्थापक संपादक असून अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात त्यांना पत्रकारितेचं 30 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव आहे. विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार हे दैनिक सकाळचे आणि आपल्या अमरावतीचे श्री राहुल गळपाले जे दैनिक सकाळचे समूह संपादक आहेत मुंबईला, त्यांच्यातर्फे 21,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह व शॉल श्रीफळ असं राहील. जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार श्री प्रवीण आहुजा यांना आपण देत आहोत. त्यांना पण 30 वर्षापेक्षा जास्त पत्रकारितेचं अनुभव असून सध्या ते दैनिक प्रतिनिधीचे संपादक आहे आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप हे दैनिक विदर्भ मतदार तर्फे 11,000 रुपये रोख व सन्मान चिन्ह आणि शॉल श्रीफळ असं राहील. जिल्हास्तरीय पुरस्कार श्री चंद्रकांत भट यांना दिला गेला आहे आणि त्या पुरस्काराचे पुरस्कर्ते श्री PR पाटील, कोटे पाटील एज्युकेशन ग्रुप अमरावती राहील आणि या पुरस्काराचं स्वरूप 11,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह व शॉल श्रीफळ असं आहे.